विद्यार्थी आहेत, सांभाळून घ्या सर्वांनी. पहिलीच वेळ आहे, सर्वांनी सांभाळून घ्या. सर्वांना माझा जय. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तोहा उद्धरील पार भव दुसर नदीचा. बहु हाये करुणावंत अनंत हे नाव ज्याचे, तुका मध्ये साक्षी आले तेच केले प्रगट. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदे तुकोबराय यांचा आहे. जगद्गुरु तुकारामच्या जर विचार जर केला तर विश्वामध्ये तीनच जगद्गुरु झाले. जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु शंकराचार्य आणि जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु, असे तीन जगद्गुरु. आणि त्यातून घेतलेला अभंग संत श्री म्हणून माझे पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या काठी असलेलं देहू गाव आणि देहू गावामध्ये अवताराला आलेला महात्मा आणि त्यांचा 4 जणांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा तर पागडेच्या पाण्यामध्ये विचार केला तर सर्व बहुतेक ही भूमी संतांच्या पदवर्षाने पावन झालेली भूमी. इथं श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांचे पाय लागले, अनेक कार्यक्रम इथं घडून आलेले. आणि आज विचार जर केला तर इथं जसे ब्रह्म विष्णू महेश असे 3 देव इथं कार्य करत आहे. सद्गुरु श्रीपाद बाबांचा कार्य ते आज समाजात सद्गुरु श्रीपाद बाबांचा हा निरोप आज समाजापर्यंत पोहोचवण्याचा माझे 3 भाऊ इथे करत आहे. रुपेश भाऊ, आमचे गणेश भाऊ आणि आमचे पवन भाऊ हे सर्व करत आहे. भगवंत त्यांना अशीच बुद्धी देव आणि पंचक्रोशीमध्ये त्यांनी आज श्रीपाद बाबांचा निरोप गावोगावी करो. कारण ज्यावेळी त्या महात्म्याने अनंत कष्ट केले, हाडाची गाडप केली आणि ही वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि ते ज्यावेळी तुम्ही त्यांचं कार्य करत असाल तर ही सद्गुरु सेवा आहे आणि ते तिथे आनंदित होत असतील. सेवेला सुरुवात करा. विचार जर केला तर आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज जर त्यांनी जर आपल्यासाठी तिथं अवताराला जर आले जर नसते तर तुमच्या आमच्या बायांच्या कपाळावर कुंकू दिसतो तर कुंकू दिसलं नसतं, डोक्यावर पदर दिसला नसता, तुमच्या आमच्याबरोबर टोपे दिसल्या नसता. काशी की कला जाती थी मधुरी में मंचित होती थी और हम सबकी सुनता होती थी. काय काय कीर्तन आज त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज मला हे मंडप दिसतो आणि हे देवळं दिसतात. त्यांना स्मरण करून ते सुद्धा
महाराष्ट्राचे राजा असून सद्गुरूंच्या चरणी लीन होते. सद्गुरूंना तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामी यांना शरण जाऊन त्यांनी शक्ती आणि काय म्हणतात भक्ती आणि शक्ती दोन्हींना मिळून संगम करून त्यांनी कार्य केलं ना आज आपल्याला महाराष्ट्र त्यांनी मिळवून दिला. ही त्यांची कृपा आहे. आणि कार्यक्रमाला सुरुवात आज घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा जर अधिकार जर विचारला तर काय सांगायचं. श्रीमंत असे तुकोबाराय का ज्यांनी वैराग्याचे महामेरू. तुकोबाराय म्हणजे सामान्य व्यक्ती नव्हते. ज्यांनी युगानुयुगे भगवंताची भक्ती केली. युगानुयुगे भगवंताला विचारलं गेले. पंढरपूरला जर तुकोबाराय गेले तर काय म्हणायचं माहितीये. भगवंत परमात्मा म्हणायचा माझा सावकार आला, माझा सावकार आला. आणि त्यावेळी पंढरपूरच्या परमात्म्याचे मानसी खाली जायची आणि रुक्मिणी माता विचारायचे का हो हा भक्त आल्यावर तुम्ही असं का होता. त्यावेळी म्हणायचे हा माझा सावकार आहे. त्यांनी एवढं पुण्य केलं, एवढं पुण्य केलं, एवढा नामस्मरण केला का त्याची कधीच कुठल्या गोष्टीची मागणीच केली नाही, कधी मागितलंच नाही. आणि माग 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 मागतो तो काही मागतच नाही. तो माझा सावकार आहे. आणि असे तुकोबाराय आणि त्यांनी सांगलेला अभंग सोम्या गोम्याचं नाही आणि तुझ्या गल्ली बोलत्या बाबाचं नाही. ते तुकोबाराय तुम्हाला सांगतात म्हणून शरण जा. म्हणून या शब्दामध्ये काहीतरी अर्थ आहे. म्हणून का सांगतात आपण कोणाला जरी एखादी गोष्ट सांगताय हे म्हणून बाबा तो असं असं कर त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचा अनुभव आहे. त्यांचा अनुभव आहे आणि ते अनुभव सांगतात बाबा असं केलेलं तुझं असं होईल. मायबाप पोरांना सांगतात बाबा असं असं करू नको, असं करशील व्यवस्थित त्याच्यासाठी तू काय कर म्हणून तुला मी सांगतो हे कार्यक्रम कर, असं कर, असं केल्याने तुझं चांगलं होईल. तुकोबाराय त्यावेळी काय म्हणतात बुडते योजना न देखा भेटवला आणि यातून कळवला हिताचा. साधू संत हे तुमच्या आमच्या करता अवताराला आलेले असतात. विचार जर केला तर जगामध्ये हे संत जे आलेले असतात त्यांना पूर्वीचं काय झालेलं तेही माहित आहे आणि आता काय होणार ते माहित आहे आणि त्याच्या पुढचंही माहित आहे. आणि जीवाला काहीच माहित नाही. जीव काय करतो तर या मायेच्या नादाला लागलेला आहे आणि मायेच्या नादाला लागून हा भ्रमिष्ट झालेला आहे. याला काहीच कळत नाही, याला बरं नाही कळत, याला वाईट नाही कळत. आणि संसारामध्ये गुरफाडलेला हा जीव संसार करतो आणि संसारामध्ये त्याला मी कोण आहे, मी कशा करता आलेलो आहे, माझं कार्य काय, कुठं जायचंय हे त्याला काहीच कळत नाही. आणि या कळयुगामध्ये जर विचार केला तर आपल्याला तारायचं असेल तर काय सांगितलं चालू शकतो कलियुगे उद्धार हरीच्या त्यावेळी पांडवचं युद्ध झाला, युद्ध संपला आणि युद्ध संपल्याच्या नंतर कलियुगाचा आरंभ होणार, कलियुगाची सुरुवात होणार. आणि त्यावेळी त्यांना काहीतरी पांडव भगवंताला विचारतात देवा आता कलियुगाची सुरुवात होणार आहे, ती सुरुवात कशी असणार आम्हाला सांग. म्हणजे सांगतो तुम्हाला. पाचही पांडवांना सांगितले का बाबा तुम्ही 5 दिशेला जा आणि तिथे तुम्हाला काय विचित्र दिसेल ते पाहून मला सांगा. येऊन काय तुम्हाला विचित्र दिसेल ती गोष्ट मला येऊन सांगा. त्यावेळी 5 दिशेला गेला. धर्मराजा गेला. धर्मराजाला काय दिसलं तर 2 तोंडी हत्ती दिसला. म्हणजे असं हत्ती कधी बघितलंच नाही. तो मागे गेला, परत आला आणि तिथून धर्मराजा नंतर अर्जुन गेला. अर्जुनाला तिथे गेला तर एक गाय दिसली. ती आपल्या बछड्याला जन्म दिला तिनं, पण त्या बछड्याला एवढीच चाटते त्याला रक्त मांबळ करून टाकलं. त्या बछड्याला कोणाच्या तिच्याच बछड्याला एवढी प्रेम करते तिचं त्याला रक्त मांबळ करून. दोरी म्हणा असं दृश्य कधी बघितलं नाही. दोरी मागे गेला. तिसरा निघाला, तो गेला तर तिथं त्याला काय दिसलं ते एक पक्षी आहे. त्याच्या अंगावर वेद आहे, असं वेद लिहिलेले आणि तो काय करतो तर मांस खातो. मांस खाताना दिसलं त्याला. म्हणजे बापरे एवढं वेदाचं पक्षी दिसतं त्याच्यावर वेद लिहिले, हा मांस खातो. तोही तिथे फिरून आला. त्याच्यानंतर सरयू गेला.
सहदेव गेल्याच्या नंतर तिथं एक बाजूला गेलं तर तिथं त्याला काय दिसलं, विहिरी दिसल्या, तुडुंब पाण्याने भरून विहिरी अशा वाहतात आणि त्याच्यामध्ये एकच विहीर अशी आहे की त्या विहिरीमध्ये पाणीच नाही आणि दोन माणसं अशी जातात उतरतात आणि टिपलून येतं ना आपल्याकडे टिपलीचं पाणी घेतात आणि ते बाहेर घेतात. आणि म्हणजे इकडे चारी बाजूला चांगली विहिरीला तुडुंब पाणी भरलेले आणि इथं काय असं आहे, तोही मागे आला आणि त्याच्यानंतर शेवटचा गेला सहदेव गेला, त्याला असं दिसलं उंच कड्यावरून एवढा मोठा दगड वाहत आलाय, एवढा मोठा दगड वाहत आला, तो एक गावताच्या काडीवर अटकून राहिला, फक्त गावताच्या काडीवर अटकून राहिला, तो पडतच नाही. म्हणजे एवढा मोठा बदलदार दगड, एवढी झाडं मोडतो, सर्व करतो नाही, एक काडीवर कसा काय उभा राहिला, तो निघून आला. मग त्यावेळी भगवंताने सांगितलंय कलियुगाची सुरुवात अशी आहे का दोन तोंडी हाती, म्हणजे आता तुम्हाला माणसं दिसतील दोन तोंडाची दिसतील, इकडे एक बोलतील ना इकडे एक करतील, एक बोलतील आणि एक करतील, अशी माणसं तुम्हाला दिसतील ना. आता दुसरं गायचा उदाहरण, गायला बघितलं, गाय बछड्याला एवढीच चाटते, एवढीच चाटते, एवढा आताचा माणूस मुलांच्यावरती एवढा प्रेम करतो, एवढा प्रेम करतो, तर त्याला काय म्हणतो, तू संसारच कर. त्याला म्हणतो तू कुठं आईवडिलांना जाऊ नको, कीर्तनाला तू काय हाय लेवलचं शिक्षण घे आणि काय कर, अमेरिकेला जा आणि तिकडेच राहा, आम्ही इकडेच मरतो, बाकी काहीच करायचं नाही. मग एवढं प्रेम करतात, एवढं करतात, त्याला देवाजवळ येऊनच देत नाही, एवढं प्रेम करतात त्या कलियुगाची काम. आणि त्याला एक दिसलं का विहीर आहे, त्या विहिरीमध्ये सर्वीकडे पाणी आहे आणि एकच ठिकाणी पाणी आहे. बघतात कलियुगाची कशी असतात ती, इकडे जेवढा पैसा इकडे लोधा आलाय, पैशाची कमीच नाही कुठं, पण एक ठिकाणी असे काही दोन गोरगरीब आहेत, त्यांना अन्न मिळण्याचे मारामार आहे, पण कोण त्यांना अन्न देत नाही. काय म्हणतात, बर्थडे वारी, हल्ली वारी, लाखो पैसे उधळतो, पण त्या जीवाला पण खायला देत नाही. तो जीव काय करतो, पैसा पैसा करतो, अन्न करतो, अशी परिस्थिती बघायला भेटते. महिमा सांगितली आणि पाचवा सांगितला, एवढा मोठा दगड आणि तो एक काळीवर राहिलाय, तो म्हणजे कलियुगामध्ये तारून घेणारा असेल तर भगवंताचं असा कलियुगाचा महिमा आहे. तर परीक्षित राजाचा कलियुगामध्ये हे झाला, परीक्षित राजा त्यावेळी कली आला, असा बळाटे कली आला, एवढा मोठा कली आला. त्याच्यानंतर त्यांनी कलीने काय करावा, ते बैलाला मारलं, बैलाचे 3 पाय तोडून टाकले आणि एकच पाय गेला आणि एक पायावर उभा आहे, बाजूला गाय आहे आणि गाय रडते, गाय 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 रडते गायने. आणि तो परीक्षित राजा एवढा परमार्थिक राजा असताना तो बोलतो, माझ्या राज्यामध्ये हे काय बोलतो प्रकार आहे. आणि तो गेला तिथे आणि गेल्याच्या नंतर त्या बलाढ्य माणसाला धरलं आणि युद्ध केलं त्याच्याबरोबर, एवढा मारलं, एवढा मारलं, खूप मारलं आणि शरण आला. म्हणतो मला मारू नका, मला मारू नका म्हणे, मला विष्णू देवाने इथं पाठवलं, मी विष्णूचा दूत आहे, विष्णू भक्त आहे, मी कलियुगामध्ये मी कली आहे आणि कलियुगामध्ये मला कार्य करण्याकरता मला देवाने पाठवलेलं आहे, मला मारू नका. मग त्यावेळी तो मारू नका म्हणजे बैल म्हणजे विचार केला तर ही संस्कृती आपल्या भारताची संस्कृती, आज संस्कृती पुढे चाललेली आहे. आणि बैल काय म्हणजे ही धनतरी माता रडते धनतरी माता का बाबा हे काय चाललंय कलियुगामध्ये, ती रडते. आणि त्यावेळी त्याला जा बाबा म्हणजे मला आता कुठेतरी राहायला जागा दे, मला कुठेतरी राहायला जागा आहे. तर त्यावेळी सांगितलं, जा तुला जिथे सुगार चालतो त्या ठिकाणी कलीला राहायला जागा दे, जिथे दारू पिली जाते तिथे कलीला राहायला जागा दे, आणि जिथं व्यभिचार होतो, परस्त्रीक्रमण होतो तिथे त्या कलीला राहायला जागा दिली. आणि त्याच्यानंतर म्हणे कली म्हणायला लागला, ही सगळी घाणेरडी जागा दिली मला, एकदम चांगली जागा द्या म्हटली, तरी चांगली जागा द्या, तुला चांगली जागा पाहिजे तर म्हणजे तुला सुवर्णामध्ये जा, सोन्यामध्ये तुला जागा दिली. सोना बोलला तर सोना आपला देवाचा आवडता आहे, त्याच्यामध्ये देव राहतो, मग तिथे कली कसा काय राहणार. मग त्याच्यासाठी
कली कसा राहतो, जे ते जो प्रामाणिकपणे कमवलेला धन असतो, जो मेहनतीचा असतो, त्याच्यामध्ये भगवंत असतो. आणि जो हाणामारी करून आलेला धन असतो त्याच्यामध्ये कली राहतो. आणि कली त्याच्यामध्ये राहतो. कलियुगामध्ये परीक्षित राहताना काय झालं होतं, तो जरासंध आहे ना, जरासंध, त्याला मारलेला त्याचा मुकुट होता आणि तो मुकुट आणला होता आणि तोच घालून आला होता. सोन्याचा मुकुट होता, पण तो कसा होता, दुसऱ्याचा घेऊन आला होता. मग त्याच्या डोक्यामध्ये कलीच येतला आणि काय केला, सर्प ऋषी मुनीच्या डोक्यात सर्प घातला. कशा बोला, त्याच्यात कलीच येतला आणि तो सर्प घातला. तो पाणी मागितलं आणि त्याने सर्प घातला. मग मी पुढे गेला, पुढे गेले सगळं मुकुट काढून ठेवला. अरे बापरे, हे काय करले, माझं मुकुट बाजूला काढलं, परत गेला. कारण राजा चांगला होता, तो राजा सद्विचारी होता, पारमार्थिक राजा होता. मग तसा कलियुगामध्ये जर तारायचा असेल तर नाम आहे म्हणून सांगितलं. काय म्हणून सांगितलंय, ते जीवाला काय सांगितलं, म्हणून काय कर, तर तू भगवंताची भक्ती कर, भगवंताचा नामस्मरण कर. पण हा काय करतो, जन्माला आलेला जीव याला बाकी काय दिसतच नाही. लक्ष 84 फिरून आला, एक योनी कोटी फेरा, मग लागे मारा मानवाचा. आणि मानवाचा वारा लागला तर आईच्या गर्भामध्ये तो होता. त्यावेळी भगवंताची सर्व होता. भाऊ भगवंताचं भजन करत होता तो आणि भगवंताला काय म्हणत होता, अरे सोड, मी तुझे भजन करीन, मी तुला आठवी आणि तुझं मी भजन करीन. याच्यासाठी नरदेवाला आलं. मग धरणी वाईट लागायचा, स्मरण विसरत होता आणि वडकू लागे माता पिता. आणि ह्या जन्माला येऊन हा जन्म विचार केला तर कोटी योनी, कोटी मग लागे वारा मानवाचा. आणि मनुष्य जन्माला येऊन जर हा जर इथं जर हसत असला, मनुष्य दे अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अपनो मिलाए तो मिलेगा, कभी नहीं कभी नहीं मिट्टी में ना घोल रे, अपनो मिलाए तो मिलेगा, कभी नहीं जीवन एक रेलगाडी आहे. आशेच्या रोडावरती चालते आणि निराशेचा धूर सोडते. ह्या रेलगाडीमध्ये पहिला बसला हा स्टेशन आला, स्टेशनवरती चढला त्या गाडीमध्ये आणि पुढचा स्टेशन आला तर कोण चढला, पत्नी चढली. दुसऱ्या स्टेशनला पत्नी चढली, तिसऱ्या स्टेशनला गेला मुलगा चढला, चौथ्या स्टेशनला गेला तर मुलगी चढली, चौथ्या स्टेशनला जावई चढला, सुनबाई चढली. चढता 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 परत स्टेशन आला, याला उतरायचं स्टेशन आला, आता म्हणे उतर. अरे मी तुमचा एवढा सांभाळ केला, सर्व काय केला ना, कोणतरी माझ्या बरोबर उतरा. नाही बाबा, तुमचा स्टेशन तुम्ही स्टेशन माझा नाही तुमचा. मग कोण सांगितले, नाही कोणाचे कोणी
विश्वव्यापक परमात्मा आणि त्याला कोणी झाकून टाकलंय? मायेने झाकून टाकलंय. मुंगी उडाली आणि तिने गेलेले मुंगी उडाली आकाशे, सूर्याचे मुंगी उडाली मनुष्य आहे ना, मनुष्य असा जगतो कधी कधी मरणारच नाही. कधी मी मरणारच नाही ना, असा मरतो का कधी जगलाच नाही. असा मरतो का कधी जगलाच नाही. एक धोबी होता, धोबी होता. कपडे धुवायला नदीवर गेला. नदीवर कपडे धुवायला गेला. कपडे भरपूर कपडे होते आणि कपडे धुत होता. आणि कपडे धुता धुता एक कपडा धुतो, कपडे धुता धुता त्याला ताण लागली, पाण्याची ताण लागली. काय म्हणतो, एवढे कपडे पडलेले आहेत, थांब थोड्या उशिरात पाणी पड. एक कपडा उचलतो, धुतो तो कपडा. आता पाणी पी. मन बोलतो पाणी पी. नको, आणखी एक कपडा धुवून घे, मग पाणी पितो. मग बोलतो अजून आणखी एक कपडा उचलतो, तो धुतो. दुपारचे 12 होते, 12ची भर चढते आणि सूर्य डोक्यावरती येतो. आणि सूर्य डोक्यावरती आल्याच्या नंतर हा तिथंच उताना पडतो. कारण का पाणी नाही तुला, सूर्याचा तापमान चढला आणि हा पाणी प्यायला. पाणी आणि हा किती लांब होता. तसाच मनुष्य जन्माला आलेला हा शरीर आहे आणि मनुष्य जन्मामध्ये आलेला हा माणूस देवाने त्याचा संबंध येते. देव किती जवळ आहे त्याच्या, पण तुझं आहे, तुझं पाठी भेटी नाही. जन्म तुझं तुझ्याजवळ असून पण हा आपल्याला भेटत नाही. म्हणून माऊलीचं उदाहरण आहे ना, कमल कंदा आणि दर्दुरी नांदणूक एकच आहे बरी ये ऋतू चिकटच होईल. हा निजदैवाच्या परिवेश शस्त्र ते वैसुने उपास करी दारिद्र्य जैसा हृदयामध्ये असता राम सर्व सुखाचा का भ्रांताचे काम विषयावर. हे समजत नाही जीवाला. जीव इथं गाफील आहे. जीवाला वाटतं हे दिसतंय सत्य आहे. जीवाला वाटतं हेच खरं आहे. मी आणि माझं, मी आणि माझं असं करता करता किती जन्म घेतले. याला काय आला से कोठुनिया अज्ञान त्याला दुःखाला कारणीभूत होतो. हे जे मन आहे ना, मनात जर आला ना त्याला मोक्षाला पोहोचेल आणि मनाच्या मनात जर आलं त्याला अधोगतीला पोहोचेल. म्हणून आम्हाला ह्या मनुष्य जन्माला आलेलं आम्हाला सावध व्हायचे आणि सावध करण्याकरता साधू संत आलेले. आम्हाला सावध व्हायचे. या भवसागरातून तरुण जाण्याचे. ह्या भवसागरातून आम्हाला तरुण जाण्याकरता आहे. म्हणून आम्हाला परमार्थ करायचंय. मग परमार्थ कसा करायचंय. आता मरण म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय. मरण म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय. मरण ज्याला म्हणतात
वासना शिल्लक आहे अजून भरपूर. हे करायचे ते करायचे, हे ते करायचे ते करायचे, वासना शिल्लक आहे. हा, इच्छा कामना बरेच आहेत ना ते शिल्लक आहे. आणि मरण आला त्याला म्हणतात मरण, टापा फोडून मरण. करणं चिकार आहे पण आयुष्य संपलं. पण असं एक आहे करायचं सर्वच संपलं पण आयुष्य बाकी आहे. यो भगवान काय करतो माहितीये का? यो फसवतो जीव. कोणाला फसवतो? देवाला. कसं फसवतो? एक म्हातारी असते आणि त्या म्हातारी काहीतरी शिवणकाम करत असते आणि शिवणकाम करता करता तिची सुई पडते आणि पटकन काय म्हणते माहितीये का? ये अल्लाह मेरी सुई सापडा दे. ते 1.25 किलो का मालिंदा खिलाओगे. देखो 1.25 किलो. आता छोटासा पोरगा असतो तो होता, अरे माँ तू कितनी येडी रे, एक सुई 5 पैसे में मिलेगी और तू 1.25 किलो का मालिंदा खिलाओगे. अरे मैं खिलाती भी मैं उचलाती हो किती खिलाने वाले. तसंच तुमचं आमचं चाललेलं आहे. जन्म वाया चाललेला आहे. जन्म वाया जाऊ नये म्हणून सांगतो तुम्हासी बाजारे म्हणून तू काय कर, म्हणून शरण जा. आणि शरण जा तर कोणाला जा? म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे. सांगितलंय आणि देवाला सांगितलं. मग कुठल्या देवाला? तिथे प्रश्न आहे, कुठल्या देवाला शरण जागा? मसोबाला का भैरवाला पांडुरंगाला जायचं का हनुमंताला जायचं का मसोबाला जायचं? कुठल्या देवाला सांगितलं? ज्ञानदेव म्हणे बाजार देवा माहिती पाहिजे ना. आम्हाला सांगता शरण जायला, पण तो देव कसा आहे, तो करतो काय, तो राहतो कुठं, त्याचं कार्य काय आहे की नाही. मग तो राहतो कुठं? सर्वांच्या ठिकाणी तो राहतो. अनु रेल्वे या तोकडा पण त्याला अशी जागा आहे का तिथं तो किती म्हणाय सत्य ज्ञान अंध गगनाचे
मग तो काय करतो तो सांगितलंय. तो भगवंत किती मोठा आहे तो सांगितलं. तुझी या सत्तेने वेदाची चालणे, तुझी या सत्तेने सूर्याची आराधने, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि वर्ण हे जामनी शरण आलो. तुकोबा म्हणतात तो असा आहे म्हणून मी त्याला शरण आलो. तो एवढा मोठा देव आहे. पण तो देव तुमच्या आमच्या हृदयात आहे. देव कुठे आहे? सुख कुठे आहे? तुमच्या जवळ आहे. आपल्या जवळ असलेलं सुख आपल्याला भेटतं का? मग त्याला काय करावं लागेल? साधू संतांना शरण करावं. आणि साधू संतांच्या आनंदी आनंदू दयाळू श्रुतीये असं संत सापडला. जगामध्ये संत भरपूर आहेत. चित्री सूर्यबिंब काढू येणे चांग, चित्री सूर्यबिंब काढू येणे चांग, प्रकाशाचे अंग दाविता नाही. प्रकाशाचे अंग दाखवता येईल का? चित्र चांगला काढायला आहे सूर्याचा तर त्याच्यामध्ये प्रकाश टाकता येईल का? नाही टाकता येणार. आणि मुखी ब्रह्मज्ञान बोलू येणे चांग, परी अनुभवाचे अंग दाविता नाही. संन्यासाचे सोंग घेऊ येईल चांग, परी वैराग्याचं अंग दाखवलं. तिथं ना माझं सेवन ना 3 उदाहरण माऊली काय म्हणते? ज्ञानदेव म्हणे गुरु कृपा सांग तरीच एवढं म्हणजे भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओळीचे भल्या भल्या पोनाराना उलथुनी पाडी सद्गुरूला शरण जावं लागेल आणि सद्गुरूच्या कृपेने ती माहिती करून लागेल. ते तत्वमसी वाक्याचा बोध घ्यावा लागेल. तुकोबर आहे, संत तुकोबर आहे. ज्यावेळी बाबाजी चैतन्यांच्याकडे गेले आणि बाबाजी चैतन्यांनी मस्तकावर हात ठेवला आणि ती गोष्ट त्याला सांगितली, तू कोण आहेस? संतावेला बाबाजी चैतन्याची कृपा झाली. बाबाजी चैतन्याने मस्तकावर हात ठेवला. त्यावेळी तुकाराम महाराज होते. आधी कोण होते? तुकाराम महाराज. नंतर कोण झाले? येडा तुक्या. का तर त्यांना ते नाम भिनलं, असं भिनलं तर जिथे जायचे तिथं नामाशिव माझी मदत झाली अनावर वाचा. आणि छंद या नामाचा लागला असेल आणि ते काय नामामध्ये रडायचे काय, हसायचे काय, भगवंताच्या इथे गेले पायावर मस्तक ठेवायचे आणि रडत बसायचे.
आवली म्हणते, मालक अहो तुम्हाला काय झालं? जग हसतोय तुम्हाला, जग तुमच्याकडे बघून तुम्हाला नफाची गोष्ट बोलतो. तुम्ही असे का करता, का रडता, का हसता? घटकेत हसतो तर घटकेत रडता, असे काय झालं तुम्हाला? आवळे समाजाचा जाऊ दे ग, समाज काही म्हणत, पण तू तर माझी पत्नी आहेस, तू माझ्याबरोबर संसार करते. काय सांगू मला काय झालं? मला त्या भगवंताचा छंद लागला. त्या भगवंता असा माझ्या जीवनामध्ये अनुभव आला. ते तत्व मला अनुभवाला आलं. ते माझ्या भावाने ते प्रगट झालं. ज्यावेळी सद्गुरूची कृपा होते त्यावेळी कृपा झाल्याच्या नंतर कृपा दृष्टीने समर्थ सद्गुरु भेटला तुला, अरे विसरू नको रे तू. आणि तो अनुभव श्रीपाद तोच अनुभव जसाच्या तसा माझ्या सद्गुरू संत श्रीपाद बाबांनी आम्हाला 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला. आणि त्या अवताराच्या नंतर माझे श्रीपाद बाबा आले आणि जसाच्या तसा अनुभव तुम्हा आम्हाला सर्वांना दिला. मग माझ्या गुरुनी मला एकांतात नेलं. माझ्या गुरुनी माझ्या गुरुनी
काहीतरी रामाच्या राज्यामध्ये आपण काहीतरी वानर तरी असतो, कृष्ण अवतारामध्ये आपण गोपाळ असतो आणि श्रीपाद अवतार झाला. श्रीपादाचा देवा धरिती अवतार देवा उच्च कोटीचा तुम्हाला अनुभव आला. सात्विका वर्णे रोमाशी दाटणे वेदांत स्वरूपे कापेत धरारी स्वरूप देवी नेत्री अश्रुच्या वेंदरी वाहताची आनंद लिहून ठेवले इथं एवढे पुरावे गेले तरी मानत नाही, तरी लोक समजून घेत नाही की बोलतात की चेटकी नाथ महाराज म्हणतात जो बरी झाले ना सदना नाही ना, जो बरी झाले ना रोमांच शरीरा हरी भक्तीचे सुख करणे ऐसे ते म्हणते लटकेनं बोलणे उभे लोकी. तुमचं लटकन बोलणं तुमचा परमार्थ पण लटका आहे. जोपर्यंत हे होत नाही परमार्थाचा भूत आलं भक्ती गोपाळून निघले कोण काय करतो कोण काय करतो, पण तिथं ज्ञान आणि वैराग्य झोपले आहे. तिथं ज्ञान आणि वैराग्य ज्ञान वैराग्य नसल्यामुळं तुमची भक्ती निर्मळ आहे. तुम्ही जी भगवानाची भक्ती इच्छिती संपत्ती एवढं उच्च लेवलचा आपल्या तुम्हाला सापडलेला आहे. आणि जो आनंद भेटतो काय सांगायचं त्या आनंदाची परवा नाही. ज्यांच्या नावाने फुलतो माझा मुंगळा Thank you.
एवढं उच्च लेवलचं तत्वज्ञान तुम्हाला प्राप्त झालंय. भाऊ नेहमी म्हणतात, भाऊ सद्गुरूंनी काय केलं आपल्याला? तूच देव आहेस. धन्य धन्य सद्गुरुराव, धन्य धन्य सद्गुरुराव. तूच देव आहे हे तुम्हाला सांगितलं. भाऊ नेहमी सांगतात, तुला सद्गुरूंनी सांगितलं का तूच देव आहेस, असा ठाम निश्चय झाला तुझा. मग देव तूच आहेस, तुझे कर्म पण देवासारखे पाहिजेत ना. तुझे कर्म पण देवासारखे पाहिजेत. पण तू देव झालाय तर देवासारखा वागला पाहिजे. देवासारखा वागला पाहिजे ना. तुझ्या नजरेमध्ये सर्व तुम्हाला काय सांगितलं झाले, देव पाहायला लागेल. तू देव आहेस आणि सर्व तोच भरलेला आहे. तुला देव पाहायला सांगितलंय. मग आपले कर्म कसे? एखादा माणूस बघा कुठला तरी सेवकाने काहीतरी रस्ता बांधून दिला, हे आपले भाऊचे उत्तर आहे का? रस्ता बांधून दिला आणि चांगलं काहीतरी काम केलं तर तुम्ही काय म्हणता? काय देवासारखा नगर सेवक आहे. का बोलता? तर त्यांनी चांगलं केलं. मग तुम्हाला काय करायला पाहिजे? तो बोध जपला पाहिजे आणि त्या बोधावरती आरोप राहिला पाहिजे. आणि बोधावरती आरोप राहून काय करायला पाहिजे? काय सांगतो आपल्याला? आता आचारसंहिता लागलेली आहे बघा. आता आचारसंहिता लागली, मग आचारसंहितेमध्ये काय करायचे? आचारसंहितेचं पालन करायचे. आणि जर नाही पालन केलं तर दंड आहे. हा आपण तुम्ही आचारसंहितेमध्ये आहे का? बोध भेटला, नाम भेटला, सर्व आला का? हा मग ते करायला नको का आपल्याला? ते सांभाळायला नको का? किती दिवस सांभाळायचे? मरेपर्यंत तर जपायचंय. श्रीपाद बाबा सांगायचे, भाऊ शिवशंकर नामस्मरणाला बसलेले, तो तर देवाचा देव आहे. तो नामस्मरण करतो. कशासाठी करतो? तर विक्षेप येण्याची शक्यता आहे. विक्षेप येण्याची शक्यता आहे. मग सतत तू जागृत राहा. नामावरती तू सतत जागृत राहा. आरूढ राहा. आरूढ राहिल्याच्या नंतर काय होईल? तुका म्हणे देह भरिला जपलं पाहिजे. ती गोष्ट तर सापडली. साधू संतांची कृपा झाली तुमच्याकडे. नामही झाला, प्रबोधही झाला. मग प्रबोध काय म्हणतो? अजून आपण देहावरती एक घेऊन पण देहावरती सांगितलं, अज्ञानाला गुन्हा माफ आहे. एखादा जर पोलिसांनी गुन्हा जर केला तर त्याला डबल शिक्षा आहे. तर तुम्ही जाणलं ना आम्ही नामाशी विनमुख पण सांगितलंय. तो सन्मुख येतो विनमुखाला काहीच माहिती नाही. तुम्ही आम्ही नामाची सन्मुख आहेत ना सर्वजण. सन्मुख असतो तर आपण त्याचा जर विचार जर करत असेल तर आपण कसेही वागत असेल तर त्या महात्म्याने काबार कष्ट केले, हळ्याची काळे केली आणि त्यांनी ती प्रॉपर्टी करून ठेवली तुमच्या आमच्यासाठी. ते नाम तुमच्या आमच्या पत्रामध्ये दिलंय. कशाला दिलंय? मोजमजा करायला, कीर्तन करायला फक्त.
कीर्तन हा गुणाचा विषय, प्रवचन हा गुणाचा विषय, पण त्या नामाशी एकनिष्ठ राहणं आणि नामाशी एकनिष्ठ राहणं, नामासारखं वागणं याला महत्व आहे. आपल्याकडे परिवर्तन दिसलं पाहिजे, आपल्या मागे चार चौघाने व्हायला पाहिजे. भाऊ, तो भाऊ किती छान आहे हो. चंद्राई नामाचा हा देह काही कामाचा. आपले कर्म चांगलं वाटलं होतं. लोखंड आहे, लोखंडाला कोण त्याला वाका करू शकतो भाऊ? पण त्याला लागलेला गंज तोच त्याला नाश करतो. तर तसा आपल्यामध्ये आलेला अहंकार हाच आपल्याला समजतो. नाम घेऊन सुद्धा, प्रबोध होऊन सुद्धा माणूस माणसाला म्हणायला शिकारे, पण हातून असला पाहिजे. तुका म्हणे आम्हा करे चाचणी, खरी किंवा बडबडीची वाणी. खरं काय बडबड काय आपण जपलं. उच्च कोटीचा बोध आपल्याला भेटलेला आहे. कुणाच्या नशिबात नाही. सर्वजण भटकतात. मला टपोरे जीव गेला त्याचा, मरून गेले, पण ह्यो विषय त्यांना सापडला नाही. आणि तुम्हाला सहज सापडलाय. सहज त्या महात्म्याची कृपा झाली तुमच्यावरती. अहो, हा बोध म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. हा वाघिणीचं दूध आहे, वाघिणीचं दूध. आणि वाघिणीचं दूध तुम्हाला आम्हाला भेटलेलं आहे. मग हा भांडा कसा पाहिजे? वाघिणीचं दूध ठेवायचं असेल ना, सोन्याचं पात्र लागतं. मग सोन्याचं पात्र म्हणजे याला सोन्यासारखं करायला पाहिजे. त्याच्यातले विकार गेले पाहिजे. आपल्या दृष्टीचा बदल झाला पाहिजे. दृष्टीमध्ये आपल्याला भगवंत दिसला पाहिजे. माझ्या सगळं बोलतो मी काय मोठा, मी 2 शब्द हिंदूच बोलतो म्हणजे मी मोठा नाही. मी पण तुमच्यामध्येच आलो. हे सर्व तुमचं आमचं खेळीमेळीचं काम आहे. तुम्हाला आम्हाला बाबाने आपल्याला हे तत्व दिलेलं आहे, त्याचं जतन केलं पाहिजे. इथं जर चुकलं ना तर बापाला नाव ठेवतात. अरे पुन्हा झाले हो आमच्याचा असं का, नाव कुणाचं जाईल? त्या महात्म्याला नाव ठेवली. मग महात्म्याचं नाव उंच करायचं का खाली करायचं? म्हणून आपल्याला परमार्थ जर करायचं असेल ना तर वरती बघून करा, आणि संसार जर करायचा असेल तर खाली बघून करा. जरी नाही कळलं मग दुसरा येईल. खाली बघून करायचं म्हणजे काय? खाली बघून परपंच केलं तर प्रपंचामध्ये संसारामध्ये सुरू आहे. म्हणजे आज माझ्याकडे 2 व्हीलर गाडी आहे,
आणि मी म्हणतो माझ्याकडे फोर व्हीलर गाडी कशी आहे, तुमच्याकडे टू व्हीलर गाडी आहे तर तुम्ही सायकल वाल्याकडे बघा. अरे माझ्याकडे टू व्हीलर गाडी आहे, तो सायकलवर चाललेला आहे. तुमच्याकडे सायकल जर असेल तर तुम्ही बघा तो पायी चाललेला आहे त्याच्याकडे बघा. आणि मग त्याला तुम्ही समाधानी राहा. हा त्याच्याकडे बंगला असेल, अरे बापरे याला तर चप्पल पण नाही आला, मला तरी हा घर दिलेलं आहे. हे खाली बघून संसार करणं, तुम्ही समाधानी राहा. आणि वरती बघून परमार्थ करायचा. म्हणजे आम्ही तुळशीची माळ घातली, आम्ही नाव घेतला, आम्ही तो प्रबोध झाला, झालं का? हा माझ्या श्रीपादाने कसा परमार्थ केला, कसं त्यांनी झीज काढली, माझ्या नामदेवाने कसा परमार्थ केला, माझ्या तुकोबाने कसा परमार्थ केला. मी कुठं आहे, मी बसतो का तिथं? त्या पद्धतीने परमार्थ करा. आम्ही उंच वरती बघा, ते जे आपल्यापेक्षा मोठे आहेत ना त्यांच्याकडे बघा. आयला मग आपण कुठे बसतो? आपला माप आपण घ्या आणि मग परमार्थ करा. याला म्हणतात परमार्थ. करत चाललेले आहे. काय सांगितलंय? सर्व भावे देवाची शरण जायला पाहिजे. कसं सांगितलं? सर्व भावाने सांगितलंय. सर्व भावाने जोपर्यंत देवाला शरण जात नाही तोपर्यंत देव आपल्यापासून लांबच राहील. जोपर्यंत माझं जे जे म्हणतो ना तो देव आणखी लांब जाईल. जोपर्यंत माझे जोपर्यंत सोडत नाही सर्व तोपर्यंत तो भेटणार नाही. जोपर्यंत माझे हे माझं ते माझं आमका माझं ते माझे त्याला बाजूला ढकलल्याशिवाय देवाची तुमची भेट होणार नाही. देव जर भेटावा असं वाटतो तर त्याची वाट बघावी लागेल. मनामध्ये काही उद्धार पावेन काही कृपा ऐसे बोला तुम्ही संत. कधी मी नामावरती आढळून राहील, कधी मी नामाचे एकनिष्ठ राहील. भगवंता तुझ्या सर्व मला काहीच आठवलं नाही पाहिजे. सांगताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो. भजन करा. भर सभेमध्ये द्रौपदीला वस्त्र अलंकाराला लागलं होतं. त्यावेळी दुःशासनाने मिरीला हात घातला. मिरीला हात घातला त्यावेळी द्रौपदी माता काय करायला लागली? कोणाकडे बघायला लागली? 5 पतींकडे बघायला लागली. मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. पतीने खाली मांडलं. मग कोणाकडे बघायला लागली? द्रोणाचार्य, भीष्माचार्य यांच्याकडे बघायला लागली. कुणीतरी मला वाचवा, कुणीतरी मला वाचवा. कारण ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व त्या सभेमध्ये बसले होते. मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा. सर्वांनी खाली मांडा घातला. कुणीच वरमान खाली गेली. त्यावेळी मग बघते ती काय करायला लागली? तिच्या स्वतःच्या मिरीवर असा हात ठेवला, असा हात ठेवला. तुझ्या समोर बोलायला लागली. त्यावेळी मग ती बोलायला लागली का हे भगवंता, हे परमात्मा. मिरीचा हात सोडला आणि दोन्ही हात वरती केले. दोन्ही हात वरती केले ना मग त्याचा धावा केला. पलीकडे जो आहे परावाने तिथून हाक मारतो. आणि मग तो काय तोच नाही राहून आला, तो देवच सारे झाला.
धावत आला आणि द्रौपदीचं रक्षण केलं. द्रौपदी म्हणते, का रे माझ्या सख्या, अरे माझ्या भावा, एवढा उशीर का लागलास तू, का आलास नाही मला लगेच धावत, पण तुम्ही मला हक्करी मारली. आधी कुणाकडे बघत होती, तू पतींकडे बघत होती, आधी तू सासऱ्यांकडे बघत होती, सर्वांकडे बघत होती. मी कसा येऊ, तू त्यांना हाक मारतो. कृष्ण धावरे लवकरी, कृष्ण धावरे लवकरी, कृष्ण जोपर्यंत आपण हे सर्व सोडत नाही ना, तोपर्यंत देव येत नाही. काय ते गिधाड आहे, गिधाड. गिधाडाने काय करतो, तिथं पडलेले एक तुकडा उचलतो आणि वरती भरायला मारतो. आणि बाकीचे त्याचं सवंगडी असतं ते बघतात, याच्या तोंडात काहीतरी आहे आणि ते त्याच्या मागे धावतात. त्याच्या मागे तो भरतो पुढे, हे धावतात मागे, तो बोलतो पुढे, हे धावतात मागे, पडता पडता ठगतो. आणि ठगल्याच्या नंतर बोलतो, ही सर्व मागची मंडळी कशासाठी, माझ्या तोंडात आहे त्याच्यासाठी. पण तो सोडतो आणि सोडल्याच्या नंतर एक झाडावर जाऊन बसतो, नमक साफ. आता बोलतो बरोबर. मग आपण यांना जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत परमेश्वराचा अनुभव येणार नाही आणि तो आपल्याला भेटणार नाही. हा एक वेळ गवळीने अंकार झाला होता. गवळीने अंकार झाला होता, हा बरोबरचा आहे ना, फक्त आमच्या जवळ राहतो. सरळ जेव्हा भगवंत निघून गेला होता, त्याला 3 वर्ष सुद्धा अंकार सहन नाही होत. तिला तो सुद्धा अंकार सहन झाला नाही. जेव्हा निघून गेला तर त्यावेळी गवळीने धावा घेतला ना, मला ती कळलं. मिलाल्या गवळणी या नंदाच्या अंगणी, मिलाल्या गवळणी. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया काय सांगू तुम्हाला, ज्यावेळी हिरण्यकश्यप हा
द्वैतांचा राजा, तो राजा विष्णूचा वैरी, विष्णूला वैरी मानायचा. हा कोणी माझा वैरी आहे. राजाला सांगायचा का बाबा याला कोणी मानू नका. आणि त्यावेळी एक वेळ तो तपश्चर्या करायला जात असताना तपश्चर्या करायला निघाला. आणि तपश्चर्या करायला जात असताना गेला, वनामध्ये गेला, तपश्चर्या करायला बसला. आणि तपश्चर्या करायला ध्यानस्थ राहिला, ध्यानस्थ बसला. आणि ती 2 पाखरं आली, पाखरं. आणि ती पाखरं काय बोलायची, श्री नारायण 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 असं दोन्ही त्यांच्या कोणाच्या कानावर पडतात, हिरण्यकशिपूच्या कानावर पडतात. याची तपश्चर्या भंग झाली. म्हणजे माझ्या वैराचं नाव कोण घेतो. त्यावेळी बघतो उठला आणि आला काय बघतो तर त्याला 2 पक्षी देतो. रागावला आणि रागावला त्याचं बाण काढला आणि बाण काढला त्याला मारता मारता ते पक्षी त्याच्या काय हाताला आलेच नाही ते पक्षी. शेवटीला त्याला काय केलं, शेवटीला त्याची गर्दी गेली आहे भगवंत. त्यांनी त्या पक्षाला काय केलं, त्याला घरापर्यंत पोहोचवलं आणि ते अदृश्य झाले. आणि घरी गेला. आणि घरी गेल्याच्या नंतर पत्नी विचारते, का हो तुम्ही तब्येतीला गेले होते, तुम्ही परत कसे काय आले. आलं होतं उगीच आलं. मग काय झालं, आलं उगीच. पती जरा रागवलेला आहे, जरा शांतपणे घेऊ, थांबा जा तुम्ही. आणि संध्याकाळची वेळ झालेली होती. म्हणजे आता परत कसं काय जायचं वनामध्ये. आता आपण काय करू, सकाळी निर्णय घेतला, सकाळी उठून आलं परत जाऊ. आणि त्यावेळी हा घरात थांबला, हातपाय वगैरे धुतले, पत्नीने जेवण वाढला. जेवण वाढल्याच्या नंतर जेवायला दिलं, जेवायला बसले. आणि मग म्हणते, का हो तुम्ही परत का आले. हेच मागे लागले. म्हणे मला जाताना तिथे 2 पक्षी मी तपश्चर्याला बसलो होतो, 2 पक्षी दिसले. आणि ते पक्षी ना माझ्या वैराचं नाव घेत होते. म्हणजे काय म्हणत होते ते माझ्या वैराचं नाव घेत होते. नाव पण नाही घ्यायचं ना त्याचं, माझ्या वैराचं नाव घेत होते. गेले जेवण पाणी झालं, पानगावरती गेले. पानगावरती गेल्याच्या नंतर पतीने झोपला आणि त्याचे पाय चेपते. पाय चेपत असताना हलूच त्याला जरा गोडीत घेते. बाईला गोडीत घेतलं माहिती असतं ना, काय पाहिजे असलं तर त्याच्या गोडीत घेते. बाई गोडीत घेते. हो पक्षी काय म्हणाला हो, तिला गुण पडलं ते त्याला. तो नारायण नारायण म्हणत होता. काय म्हणत होता, नारायण नारायण म्हणत. ही नारायण म्हणाले, तोही नारायण म्हणाला. नारायण 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 म्हणतात. त्यांची स्पंदने तयार झाली आणि त्यांचं मिलन झालं. मिलन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी उजेडला आणि राजा तपश्चर्याला निघून गेला. आणि तिच्या पोटी गर्भधारणा झाली. आणि तिच्या पोटी कोण झाला, प्रल्हाद. प्रल्हाद तिच्या पोटामध्ये गर्भधारणा झाली. प्रल्हाद तिच्या पोटामध्ये राहिला. आणि आता गेलं तपश्चर्या. आणि तपश्चर्या गेल्या त्याच्या नंतर 5-6 महिन्याचा गर्भ झाला. आणि गर्भ झाल्याच्या नंतर इंद्रदेव आला. इंद्रदेव मध्ये हिरण्यकशिपूने एवढा मला त्रास दिला तर त्याच्या पोटामध्ये वाढणारा भाग किती त्रास दिला. पण तिला पळून न्यायचा प्रयत्न केला. तिला पळून न्यायचा प्रयत्न केला. तेवढ्यामध्ये नारद मुनी सापडले. नारद मुनीने धरला, कुठं चालला. हिच्या पोटामध्ये भगवत भक्त वाढतो आणि तू तिला कुठे घेऊन चाललास. त्याच्या हातून तिला नेली आणि तिला नेले आणि त्याच्या नारद मुनीच्या आश्रमामध्ये ठेवली. आणि नारद मुनीच्या आश्रमामध्ये ठेवल्याच्या नंतर नारद मुनी संत होते आणि त्याच्या गर्भामध्ये संस्कार घडले. गर्भामध्ये संस्कार घडले. ती सुद्धा भगवत भक्त होती. आणि मग बरेच 5 वर्षाचा बाळ झाला, मोठा झाला. आणि त्याच्यानंतर शाळेत टाकलं. शाळेत टाकल्याच्या नंतर ती द्वैतांची पोरं ते गुरुजीकडे शिकवायचे. हानो मारो हानो मारो हानो मारो. त्यांचं शिक्षण काय, द्वैतांचं शिक्षण काय, हेच. हा भगवत भक्त हा जन्माला भावानो असं नाही करायचं, मारायचं नाही, हिंसा करायची नाही, देवाचं नाव घ्यायचं. विश्वव्यापक परमात्मा आहे, तो जगाला बसतो, त्याचं तुम्ही नाम घेतलं पाहिजे, त्याचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि तो गुरु निघून गेला आणि येथे त्या बाकी शिष्यांना शिकवायला लागला. आणि ते शिकवतं त्यालाही पटले आणि ते नारायण 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 लागले.
नारायण 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 नारायण. आणि गुरु आला इकडून, फक्त हे काय चाललंय बोलतो, मला बोलतो फासावर पोचील तो. त्यांनी बघितलं तर मला फासावर पोचील. तेवढ्यात तिथं बसला तो पण नारायण करायला लागला, का त्यांचीच पंढरी त्याला आली ना, तोही नारायण नारायण करायला लागला. नंतर असं होता होता म्हणजे कशी तो घरी आला आणि त्याला समजलं मी सर्वांना शिक्षा देऊ शकतो, सर्व मला सांगतो का मीच देव आहे, मीच देव आहे, मलाच माना. आणि देव दुसरा जगामध्ये दुसरा कोण नाही, मीच देव, विष्णूला मानू नका, मला माना. आणि मग स्वतःचा मुलगाच ऐकत नाही. आता काय करायचं, ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही. मग शेवटीला एकच निर्णय घेतला, नाही म्हणजे याला मारल्याशिवाय पर्याय नाही, मारल्याशिवाय पर्याय नाही. मग निघाला, त्याला काय करायचं आता, तरी त्या याला सुलावून टाकलं आणि सुलावरून ढकलून दिला. त्यावेळी भगवंताने त्याचा सांभाळ केला. आणि मग नंतर भक्त तर परत आला, अरे सुलावरून ढकलं, मग कढईमध्ये टाकला, तेलाच्या कढईमध्ये टाकला, त्याच्यातून सुद्धा भगवंताने वाचवला. त्याच्यातून नाही म्हणे काय करायचं, त्याला हत्तीच्या पाया खाली दिला, हत्तीच्या पाया खाली दिला, थोडं तरी पण याचा काय होत नाही. आता होळी आले ना, होलिका आली, म्हणे मला अग्निदैवता पसंत नाही, मी अग्नीवर बसतो तर मला काहीच होणार नाही, मी याला मांडीवर घेते आणि मग हजार जण मी राहील चांगली. घेतला, होलिका भस्म झाली, देव तसंच राहिला. मग एवढा संतापला म्हणे सागर तुझा देव आहे तरी कुठे. तो म्हणतो माझा देव कुठे नाही, अशी जागा शिल्लक नाही का तिथं माझा देव नाही. म्हणे इथे आहे काय, खांबामध्ये आहे का, हो म्हणे इथं पण आहे. मारले का खांबावरला, आणि मारल्याबरोबर नरसिंह अवतार प्रकट, बोला नरसिंह भगवान की जय. आणि नरसिंह भगवानाचा अवतार झाला. अवतार झाल्याच्या नंतर त्याला वर होता ना ब्रह्मदेवाचा, काय वर होता, मी शस्त्राने नाही मारणार, मला पण निर्जीव नाही मारू शकत, मला पण सगुण नाही मारू शकत, मला पण माणूस नाही मारू शकत, मला पण पशु नाही मारू शकत, मी दिवसा नाही मारणार, मी रात्री नको मला मारायला, मला मूर्तीवर नको, याच्यावर नको. हे सर्व ब्रह्मदेवाकडून मागून घेतले. आणि त्याच्यानंतर तथास्तु त्याला सांगितलं. आणि मग झालं, प्रगट झाल्याच्या नंतर मग त्याची ना देवाची झाली, तिथे झटापटी झाली. आणि मग सांग संध्याकाळची वेळ झाली आणि घेतला मांडीवर घेतला तर सांगितलं आता दिवस आहे का रात्र, म्हणजे दिवस पण नाही ना रात्र पण. मग आता काय सांग संध्याकाळी, सांग बरं माझ्या हातामध्ये असं आहे का शस्त्र, म्हणजे असं पण शस्त्र पण, म्हणजे नका सगून आहे, सजीव आहे का निर्जीव आहे, नाही म्हणजे सजीव पण नाही निर्जीव पण. माझ्या हातात अस्त्र नाही शस्त्र नाही, मग मी म्हणे कोण आहे, पशु आहे का माणूस आहे, पशु पण नाही माणूस. मग आता सांगितलं 12 महिन्यामध्ये कुठल्याच महिन्यामध्ये मारा. आता आजचा महिना कुठला आहे, म्हणजे धोंडा महिना आहे, सगळं बरोबर. आणि चिरलं नाही, आणि चिरल्यानंतर काढले हाताच्या बाहेर, अजून त्याच्या खाली वागायला लागलं. म्हणजे बाबा याच्या कुठे आणखी एखादा प्रल्हाद करण्याचं माझा हातरे बाहेर काढल्या. भगवंत लाल गुंज झाले, लाल मग डोळे लाल घेतले, आणि त्या भक्ताला काय काय छळ झाले ते त्यांनी डोळ्यांनी आठवायला लागले. आणि हे केला आणि त्याला मारून टाकला. आणि मारल्याच्या नंतर मग नरसिंह अवताराचे भगवान धरती माता हलायला लागली, ब्रह्मांड हलायला, डेव्हलप बनायला. आता प्रलय होतो का काय होतं, आता काय करतात, याला शांत कोणी करायचा. मग म्हणे आता कोण याचा जीवाचा जीव कोण, याचा आत्मा शिवशंकर आहे, याला पाठवा. शिवशंकर गेले, शिवशंकर असा आवाज देवाच्या मुखात निघाला लागला, पूर्ण देव पळाला ना, शिवशंकर पळाला. माझा कोणाला पाठवायचं, म्हणजे ब्रह्मदेवाला पाठवत होतो, मुलगा आहे त्यांचा, बेबीतून जन्म झाला ना. मग ब्रह्मदेव गेला, ब्रह्मदेव घेऊन टोकले, आता कोणाला पाठवायचं, आणि लक्ष्मी माताला पाठवा. आणि तिच्याकडे कोण आहे, तिच्या शिवाय कोण नाही. मग लक्ष्मी मातेला पाठवलं, लक्ष्मी माता पुढे गेली, पळाली लक्ष्मी माता. म्हणजे रूप कधी नाही बघितलं, असं रूप हे कधी नाही बघितलं, सर्व रूप बघितले पण असं रूप कधी बघितलं नाही. आता करायचं काय, गेल्याच्या नंतर म्हणे ज्याच्यासाठी याने अवतार घेतला त्याला पाठवा, ज्याच्यासाठी याने अवतार घेतला त्याला पाठवा. मग पाठवल्याच्या नंतर भक्त प्रल्हाद सामने आला, 5 वर्षाचा बाल तुरु 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 पुढे आला. आणि भगवंतानी मांडीवर घेतला आणि त्याला तशी बोलू लागले, बाळा
माझ्या भक्ता खूप कष्ट झाले रे तुला, खूप कष्ट झाले, काय करू म्हणजे मी ब्रह्मदेवाचा एक शब्द दिला होता ना, काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये मी आडला गेलो होतो हा, त्याच्यामुळे मला उशीर लागला, खूप त्रास झाला तुला, खूप त्रास झाला. आणि डोळ्यांनी बघितलं आणि त्याला यांनी नमस्कार केला भक्त प्रल्हादाने, पाय धरले आणि म्हणून लागले बाळा खूप कष्ट झाले रे तुला, खूप कष्ट झाले. आणि मग त्याला जवळ घेतल्या आणि देव चाटू लागला, कारण कोणाचं होतं, शियाचं होतं. आणि पशु हे कसं करतो, माया कशी करतो, मायाने चाटू लागलं, मायाने चाटू लागलं. म्हणून तुकोबाने आता मधले चरण जाऊन शेवटच्या चरण म्हणतात तुकाबाई साक्षी आले, तुकोबाराय म्हणतात हा माझा अनुभव आहे आणि तुमच्या सामने प्रकट करतो. ज्ञानी
देवे दिला देह भजना गोमाता, ज्या कार्यासाठी आपल्याला शरीर दिलेलं आहे त्या कार्यासाठी वापर करा आणि त्याचे व्हा. कोणाचे व्हा? भगवंताचे व्हा आणि भगवंताचे होऊन जगा. कारण तुम्हाला एक रामाने छोटीशी गोष्ट सांगतो ना, आपल्या कार्यक्रम संपवतो. एक माकड होतं, माकड, गंधराचं माकड. त्याच्या माकडाच्या अंगाला सुगंध होता, सुगंधित माकड होतं. आणि ते माकड कुठे गेल्या? कुंभकर्ण होता, कुंभकर्ण त्याच्या अंगावर खेळता खेळता त्याच्या अंगावर गेले ना. अंगावर गेल्याच्या नंतर तिथे खेळता खेळता त्याचे डोळे उघडले आणि त्यांनी बघितलं, अरे माकड तर भरपूर बघितले पण असा माकड तर दिसला नाही ज्याच्या अंगाला सुगंध येतो. म्हणे तू कुणाचा आहेस? म्हणे मी श्रीरामाचा आहे. कुणाचा आहे? श्रीरामाचा आहे. तू श्रीमान रामाचा आहेस? म्हणे बघ मी तुला जीवदान देतो, एक काम कर, तू रावणाचा म्हण, मी तुझा सांभाळ करीन, तुला इथेच ठेवेन. नाही म्हणे मी रामाचा आहे. बघ तुझा जीव घेईन मी. नाही म्हणे मी रामाचा आहे. म्हण रावणाचा आहे. नाही म्हणे मी रामाचा. अरे रावणाचा म्हण. नाही म्हणे. बघ असा आवडला. आवडल्याच्या नंतर त्याचे डोळे तो रक्त बाहेर पडायला लागले. म्हणे म्हण रावणाचा. नाही म्हणे मी रामाचा आहे. अरे रावणाचा म्हण. आवडला त्याला, तिथे गतप्राण झाला पण रामाचा म्हणून गेला. म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आला विचार करा. जब तन से प्राण निकल जाए, जब तन से प्राण निकल जाए तो श्याम सुंदर सामने हो. जब तन से प्राण निकल जाए तो वृंदावन का स्थल हो. भगवंता पांडुरंगा, ईश्वरा, जन्माला तुम्ही घातलंय, मरण कधी मला माहिती नाही. एक दिवस हा शरीर सोडायचा आहे आणि तो आनंदाने सुटला पाहिजे. आनंदाने कधी सुटेल? ज्यावेळी आयुष्यभर यांनी त्या परमात्म्याची सेवा केली असेल आणि ज्यावेळी प्रत्येक वेळेला हा घरातून बाहेर निघताना ज्यावेळी त्या भगवंताला विचारून जातो, देवा मी अमुक ठिकाणी चाललो, देवा मी इथून येतो, देव तो सांगून जातो, त्यावेळी ही पुढे सोडताना पण देव सांगून गेली जोरात. म्हणून काय करा, तर त्या भगवंताची सेवा करा आणि काय करा, आवडे देवाची तो ऐका प्रकारे. देवाला काय आवडतो? गळ्यामध्ये तुळशीची माळ आवडते. आवडे देवाची तो ऐका प्रकारे, तुळशी माळ करा. वैष्णवांचा ही गोष्ट देवाला आवडते. मनाची भक्ती देवाला आवडत नाही. मनाची मनमार्गी गेला तर देतेची मोकळा हरी वाटे फिरवाला. मनाची भक्ती करू नका. जन्माला आल्यावर पुन्हा पुन्हा नाही. एकच वेळ आहे, वेळेचं सार्थक करून घ्या आणि झालेली सेवा माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर पाहून ज्ञानेश्वर माऊली नेहमी सांगायचे, भाऊ हा हार आहे ना, हारामध्ये फुलं आहेत ना, ते सर्व तुम्ही आम्ही आहोत. हारामध्ये फुलं तुम्ही आम्ही, गावातली बसलेली माणसं सर्व, मुंगीपासून तर ब्रह्मदेवामध्ये ही फुलं आहेत आणि त्याच्यातला धागा आहे ना, तो माझा परमात्मा आहे. आणि त्या धाग्याला धरून राहा. चलती है चक्की तू काहे करो है, अरे लगा रहे ठीक से तेरा माल भी ना मागा. त्या नामाची एक निष्ठ राहा आणि मरायचं सर्व नाही म्हणतात ना. आता किती बोलवायचं झालं पण टाइम संपलाय. हा, मरायचं सर्वांनाच आहे. काही लोक काय म्हणतात, अरे परमार्थ करतो तोही मारणार आहे आणि न परमार्थ करणारही मारणार आहे. मग कशाला परमार्थ करायचा? परमार्थ याच्या करता करायचा. आपण काय मांजर असते ना, मांजर ती काय करते माहितीये का? उंदराला पकडते ना, चढाचूर करते, त्याचा तोडून फाडून खाते. आणि तेच दात आपल्या पिल्ल्याला पकडते ना, त्यावेळी अलगद घेऊन दुसऱ्या ठिकाणी ठेवते. दात तेच. तसं तुमचं मरण आहे तर परमार्थिक माणसाचं मरण आहे. देवाला ज्यांनी स्मरलंय, देवाचा भक्त आहे, तो माणसाच्या पिल्ल्यासारखा देव त्याला नेतो. आणि जो भक्त नाही तोही मरतो, पण त्याच्या काय म्हणतात ना, मारी ती गोडी यमाची
परमात्म्यासाठी करून आधी माझ्या पप्पांना मी धन्यवाद देतो का त्यांनी माझं सांभाळून घेतलं. मला काही कळत नाही, माझं अज्ञान प्रगट करायला काय हरकत आहे, मला कोणतेही कळत नाही, मला नाही कळत. सर्वांनी सांभाळून सर्वांचा आभार मानतो. जय विठ्ठल जय विठ्ठल Thank you.